रामकृष्ण हरे. सज्जन हो, श्रीराम जन्मानिमित्त आपणापुढे अभंग विवरण सादर करीत आहे. चैत्र शुद्ध नवमी, 7वा अवतार प्रभू रामचंद्रांचा. त्यानिमित्ताने एक अभंग आपणाला ऐकवत आहे. नवीन कीर्तनकार कीर्तनकाराला अभंग सोडवताना आणि रामजन्मावर कीर्तन करताना हा अभंग उपयोगाचा पडेल, कारण आम्ही जन्मभर त्या अभंगावर या नवमीचे कीर्तन केलेली आहेत. राम म्हणता रामाची होई जे, राम म्हणता रामाची होई जे, पदी बसोनी पदवी घेई जे, ऐसे सुख वचनी आहे, विश्वास अनुभव पाहे, राम म्हणता रामाची होई जे. तुकाराम महाराज म्हणतात, राम राम म्हणजे आपला जो भारतीय संस्कृतीचा नमस्कार आहे ना, तो आहे राम राम. म्हणजे तो भी राम आणि मी भी राम. सर्वत्र राम भरलेला आहे. आत्मा राम घट घट में भरा हुआ है, असा जो राम. महाराज म्हणतात तसा रामाचं नाम घेणं. राम म्हणता रामाची होई जे, याला कीटक भृंगी न्याय असं म्हणतात. राम 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 असा जर ध्यास लागला की वाल्याचा देखील वाल्मिक होतो. उलट नाम जपत जग जाना, वाल्मिके बहे ब्रह्म समाना. उलट नाम जपत जग जाना, वाल्मिके बहे ब्रह्म समाना. पदी बैसोनी पदवे घेई जे. राम 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 म्हणता आपण सुद्धा राममय होतो, त्या पदाला जातो, त्या स्थितीला जातो. ऐसे सुख वचनी आहे, असं रामनामाच्या वचनामध्ये सुख आहे. विश्वास अनुभव पाहे, फक्त विश्वास ठेवा आणि अनुभव घ्या, असं तुकाराम महाराज म्हणतात. कारण याच्यात जो रस आहे ना, राम रसाची या चवी, याची जी चव आहे ना रसाची, ते नवरस आहेत ना, आणि खाण्याचे जे पक्वान्नाचे ते षडरस आहेत ना, या सगळ्या रसांपेक्षा हा सरस आहे. सरस म्हणजे सगळ्यापेक्षा विशेष, श्रेष्ठ. सरस हा शब्द असा आहे की तो उलटा जरी वाचला तरी सरस, इकून वाचला सरस, असा तो सरस रस राम रसामध्ये आहे. त्याची चवीच काही अपूर्व आहे. राम रसाचे या चवी, आन रस रुचती केवी. ज्याला रामरसाची चवी लागलेली आहे, गोडी लागलेली आहे, त्याला इतर कोणताही रस आवडणार नाही. तो का म्हणे चाखोणी सांगे. तुकाराम महाराज म्हणतात मी अनुभवलंय, ते चाखलाय तो रस, आणि मग मी तुम्हाला सांगतो आहे. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका चढफडू घ्या रे तुम्ही, मी चाखून सांगतो आहे. मज अनुभव आहे अंगे, मला स्वतःचा अनुभव आहे. प्रमाण, युक्ती आणि अनुभव हे 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. महाराज म्हणतात त्या मला आहेत. अशा प्रकारचा हा अभंग आहे. याचा शब्दार्थ म्हणजे भावार्थ झालेला आहे. नंतर विठोबा रखमाई भजन होतं, आणि मग प्रभू रामचंद्राची जन्माची जी कथा आहे, अगदी यज्ञापासून दशरथाने यज्ञ केले, नंतर अग्निदेवता प्रसन्न झाली, नंतर पायस दान दिलं, नंतर मग 3 स्त्रिया गर्भिणी झाल्या. सगळं झाल्यानंतर आणि कौसल्याच्या गर्भामधून जो प्रभू रामचंद्र
अवतारास आले. नाहे कौसल्येसी भाण, गर्भी आले नारायण. आयोने संभव, प्रगटला हा राघव. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, प्रभू रामचंद्र भगवान की जय. असा प्रगट झालेला गुलाल आणि फुलं उधळतात आणि रामजन्माची ती सगळी कथा सांगून मग कीर्तनाचा समारोप होतो. आणि मग जय विठ्ठल जय जय विठ्ठल अशा प्रकारचं भजन होतं आणि मग कीर्तन समाप्त होतं. असा हा अभंगाचा भावार्थ आणि समारोप आहे. सज्जन हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. ऐकत रहा, आनंदी रहा. रामकृष्ण हरी.